मित्रांनो, खरीप पीक विमा 2020च्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा आणि दिलासादायक असा अपडेट आहे. आता बरेच जण म्हणतील खरीपचा 2024 राहिला, 23 राहिला, 22 राहिला, 21 राहिला आणि खरीप हंगाम 2020 काय आणलं. यापूर्वी सुद्धा आपण परभणीबद्दल सुद्धा अपडेट घेतलं होतं. परभणी जिल्ह्यामधून सुद्धा एक मोठा लढा खरीप हंगाम 2020च्या पीक विम्यासाठी देण्यात आलेला होता आणि तो पीक विमा अखेर तिथं लढत असलेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मंजूर करून आणला. शेतकरी पुत्राच्या माध्यमातून तो पीक विमा मंजूर करून आणण्यात आला आणि अशीच लढाई सुरू होती. ती म्हणजे खरीप हंगाम 2020 साठी धाराशिव जिल्ह्यामधून. धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2020च्या पीक विम्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत विषय गेलेला होता आणि हा कोर्टातून विषय पार पडल्यानंतर सुद्धा जवळजवळ याचा निकाल लागून अनेक दिवस वर्ष झाल्यानंतर सुद्धा आणखीन या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं. याच्यासाठी एक मोठी लढाई सुरू होती आणि अखेर आता या लढाईला कुठेतरी यश आलेलं आहे. याचा आता कुठेतरी शेवट झालेला आहे आणि शेतकऱ्यांना जवळजवळ 220 कोटी रुपयाच्या आसपासचा पीक विमा हा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे. याच्यामध्ये पूर्वी काही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली आहे. त्यांचा दुसरा टप्पा वाटप होण्यासाठी कोर्टाकडून काही रक्कम येणं किंवा पीक विमा कंपन्याकडून काही रक्कम येणं अपेक्षित होतं. परंतु हा निकाल लागल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर जे काही कोर्टाकडे जमा करण्यात आलेली रक्कम असेल किंवा राज्य शासनाकडून देण्यात येणारी रक्कम असेल, ही दोन्ही रक्कम देण्यात आलेली नव्हती. यापूर्वी आपण एक GR पाहिला होता की ज्या GRच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020चा पीक विमा आणि याची लढाई लढण्यासाठी ज्येष्ठ वकील दोरडे पाटील साहेब यांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि या नियुक्तीच्या माध्यमातून पुढे शेतकऱ्यांची ही जी सुरू असलेली केस होती ही पुढे कुठेतरी चालवली जाणार होती. याच्यासाठी जवळजवळ आता 75 कोटी रुपयाचा जो पीक विमा कोर्टाकडे जमा करण्यात आलेला होता तो व्याजासहित जवळजवळ 86 कोटी रुपये हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे. याचबरोबर राज्य शासनाकडून पीक विमा कंपनीला देय असलेली म्हणजे जी काही पीक विमा कंपन्याकडून वितरित केली जाणारी 134 कोटी रुपयाच्या आसपासची रक्कम होती, ही रक्कम सुद्धा आता डायरेक्टली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे. त्याच्यामुळे एकंदरीत 134 कोटी आणि 86 कोटी अशी जवळजवळ 220 कोटीच्या आसपासची रक्कम ही 3,30,000पेक्षा जास्त पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे. पूर्वी सुद्धा काही शेतकऱ्यांना पैसे आलेले, त्यांचे वाढीव जे काही पैसे असतील ते पैसे आता या रकमेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट केले जाणार आहेत. आता या पीक विम्यासाठी आपण पाहिलेले की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या जे काही नेते आहेत किंवा शेतकऱ्यांच्या वतीनं याचिका टाकणारे याचिकाकर्ते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या पीक विम्याचा पाठपुरावा केलेला आहे. आज राणादादा यांच्या माध्यमातून अधिकृतपणे याच्या संदर्भातील एक अपडेट दिलेलं आहे. लवकरच याच्या संदर्भातील आकडेवारी, शेतकऱ्यांची संख्या, या रकमेचं कधीपर्यंत वितरण केलं जाऊ शकतं याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती येईल आणि ती सविस्तर अशी माहिती आल्यानंतर आपण त्याच्याबद्दल सुद्धा अपडेट नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी जवळजवळ 289 कोटी 288.77 कोटी रुपयाचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि आता ही जवळजवळ 220 कोटी रुपयाची म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर साधारणपणे 500 कोटीच्या आसपासचा हा पीक विमा या लढाईच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. पूर्वी रक्कम वितरित झालेली आणखीन 220 कोटी रुपयाची रक्कम या शेतकऱ्यांना वितरित केली जाईल. आणि परभणीबद्दल तर आपण डिटेलली अपडेट घेतलेले. परभणीमध्ये तुम्ही जे काही हेमचंद्र शिंदे आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे अपडेट पाहिलेलं असेल की बऱ्याच महसूल मंडळामध्ये बऱ्याच भागामध्ये 2020चा पीक विमा येत आहे. ओके, तर धाराशिव बद्दल हे एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असं अपडेट होतं. इतरही काही जिल्ह्याचे आणखीन विषय सुरू आहेत. इतरही काही जिल्ह्याचे याचिका आहेत. धाराशिवची 2021ची आणि 2022ची सुद्धा याचिका आणखीन प्रलंबित आहे. त्याच्यासाठी सुद्धा काही शेतकरी नेते लढा देत आहेत. लवकरच त्या लढाईला देखील यश येवो हीच अपेक्षा आणि उर्वरित असलेला प्रलंबित असलेला हा पीक विमा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जावो हीच अपेक्षा आहे. बीडचा सुद्धा प्रलंबित असलेला विषय, नांदेडचा प्रलंबित असलेला विषय, नाशिकचा प्रलंबित असलेला विषय देखील मार्गी लागावो हीच अपेक्षा आहे. धन्यवाद. धाराशिव